स्त्री प्रतिमा दादा कवितेमध्ये अनेकदा येतात, पण तू बाईपणापर्यंत किंवा त्या स्त्रीत्वापर्यंत घेऊन जातोस ते. याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत आणि त्याच्यातली एक अपराधी भावना आहे. बर खूप पुरुष सत्ताक वातावरणातून आलेलो आहे बरं आणि त्याचं मला भयंकर गिल्ट आहे. हाक मारली की मला ही गोष्ट घडायला पाहिजे किंवा रादर हाक मारायच्या आधीच घरात ही गोष्ट घडली पाहिजे. तर ते कुठेतरी माझ्यामध्ये फार बोचलेलं आहे मला ते. आणि मी सुद्धा जोपर्यंत मला समजू लागेपर्यंत मी बऱ्यापैकी पुरुष सत्ताक पद्धतीनेच वावरत होतो. तर त्याचं कुठेतरी पश्चाताप म्हणून मी परिमार्जन म्हणून मी त्याच्या आणखीन जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल एवढंच मला वाटतं. मग त्याच्यात त्यामुळेच तशा ओळी आल्या, तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर. काय करणार आम्ही, नाहीच तुझं म्हणजे थेंबर सुद्धा आम्ही तुझं स्त्रीत्व झेलू शकलो नाही, प्राशू शकलो नाही, अशी अवस्था.